नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर। रहिमतपूरमध्ये आज सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये घरवापसी। आज रहिमतपूरमध्ये सुनील माने, शहाजी क्षीरसागर आणि संभाजीराव गायकवाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेशानिमित्त भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते। अजितदादांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य। यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले, सुनील माने यांचा पक्षप्रवेश नाही, ती घरवापसी आहे। जनतेची कामं करण्यासाठी सत्ता आवश्यक असते। आम्ही बीजेपी सोबत गेलो पण विचारधारा सोडली नाही। मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश। या सभेमध्ये अनेक गावातील सरपंच व विकास सेवा सोसायटी चेअरमन आदी मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये प्रवेश केला। पार्थ पवार प्रकरणावर स्पष्टीकरण। पार्थ पवार प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की 1 रुपया दिला नाही, घेतला नाही, मग व्यवहार झाला कसा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। शेतकरी आणि विकासावर भर। अजितदादांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्याचं सांगितलं। त्याचबरोबर 500 कोटी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी दिल्याचंही त्यांनी जाहीर केलं। रहिमतपूरच्या विकासासाठी आवाहन। सभेच्या शेवटी त्यांनी रहिमतपूरच्या जनतेला आवाहन केलं, रहिमतपूरच्या विकासासाठी सुनील माने कमी पडणार नाही, कारण त्यांच्या पाठीशी मी आहे। आजच्या पक्षप्रवेशाच्या सभेच्या निमित्तानं माझ्या रहिमतपूर परिसरामध्ये जमलेले माझे मंत्रिमंडळातील सहकारी मकरंद पाटील, आपल्या राज्याची एक अग्रगण्य बँक म्हणून ज्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे, त्या बँकेचे विद्यमान चेअरमन खासदार नितीन पाटील, विधिमंडळातील दुसरे माझे सहकारी फलटणचे आमदार सचिन पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोळसकर, सीमाताई जाधव, आमचे कराडचे उदयसिंह पाटील उंडाळकर, पृथ्वीराजजी गोडसे, सुरेंद्र गुदगे, शिवरूपराजे कर्डेकर, आमचे माणचे अनिल देसाई, राजेश पाटील वाठारकर, डी.के. पवार, शिवाजीराव महाडिक, संजय देसाई, जितेंद्र पवार, आनंदा कोरे, भानदास भोसले, अविनाश माने, शशिकांत भोसले, रमेश माने, बेदिल माने, श्रीनिवास शिंदे, रामभाऊ लिंबे, स्मिताताई देशमुख, मनोज देशमुख, भाग्यश्रीताई भाग्यवंत, प्रतापराव पवार, राजेंद्र नवंगारे, विक्रमबाबा पाटणकर, रामभाऊ डेकळे, सादिक इनामदार, अशोक जाधव, संदीप चव्हाण, सुनील पाटील, लक्ष्मीताई कळंबे, संगीताताई तांबे, राजेंद्र गाडगे, सागर भोगावकर, विशेषतः माझ्या वेगवेगळ्या भागातून रहिमतपूर, धामनेर, अपशिंगे, त्यामध्ये वेळू, वाठार, आर्वी, साप या वेगवेगळ्या भागातून आलेले माझे सगळे मान्यवर, माझ्या रहिमतपूर परिसरातील जमलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक, माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी, तसंच पत्रकार मित्र आणि जमलेल्या तरुण मित्रांनो, थोडासा मला यायला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, देशभक्त आबासाहेब वीर आणि स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या जिल्ह्यामध्ये रहिमतपूरच्या या पवित्र भूमीमध्ये मी आज आवर्जून माझा एकेकाळचा सहकारी सुनील माने, तसंच संभाजीराव गायकवाड, शहाजीराव क्षीरसागर, आनंदराव कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही माझे संचालक, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे काही आमचे संचालक आणि तसंच दामनेर, अपशिंगे, सुरली, किरोली, टकले, साप, वेळू, सायगाव, साठेवाडी, वेलंग, चव्हाणवाडी, गुजरवाडी, पिंपरी या भागाचे वेगवेगळ्या गावचे अनेक सरपंच, प्रमुख पदाधिकारी, तसंच विकास सोसायटीचे चेअरमन, वाठार, किरोलीचे, सासुर्वेचे, अपशिंगेचे, सुरलीचे, साठेवाडी, किरोली, धामनेर, टकले, आर्वी, जयपूर, नहरवाडी, रहिमतपूर, तसंच अंबेरी, नागझरी, बेलेवाडी, पवारवाडी या अनेक वेगवेगळ्या भागातून
वेगवेगळे सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आत्ताच कराड सारख्या शहरातनं पण आमचे रवींद्र सूर्यवंशी, यशवंत चव्हाण, धनाजीराव पाटील, जयसिंगराव चव्हाण याही मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश केला. आणि या सगळ्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी इथं आल्यानंतर जे रहमतपूरकरांनी आमचं स्वागत केलं आणि मोठ्या संख्येने तुम्ही जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. मित्रांनो, मी सुनीलचा हा प्रवेश किंवा संभाजीराव असतील, शहाजी असेल, आनंदराव असतील, हा काही मी पक्षप्रवेश मानत नाही, ही घर वापसी आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी ज्यावेळेस 99 साली कॅबिनेट मिनिस्टर झालो त्यावेळेस पवार साहेबांनी मला ह्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आणि त्याच वेळेसपासून माझा ह्या जिल्ह्याशी तसा जवळनं संबंध आला. अनेक कार्यकर्ते जोडले गेले, अनेक कार्यकर्त्यांना मी संधी दिली. विक्रम बाबा इथं बसले, त्यांना मी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं. खूप जणांची, भाग्यश्री इथं बसली, तिला मी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. कितीतरी कार्यकर्त्यांची नावं घेता येतील की कुणाला सभापती कर, कुणाला डायरेक्टर बँकेमध्ये कर, कुणाला त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभागृह नेता, अनेक पदं. शेवटी कार्यकर्ता हा कुठेतरी लोकांच्या लक्षात पण राहायला पाहिजे, तो लोकांच्या मध्ये रमला देखील पाहिजे. आणि त्याच उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक वैचारिक बैठक ह्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आणि अतिशय चव्हाण साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारा हा जिल्हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी या जिल्ह्याने खासदारीच्या रूपाने, आमदारकीच्या रूपाने, जिल्हा परिषदेच्या रूपाने, जिल्हा बँकेच्या रूपाने ताकद उभी केली. जे पुणे जिल्ह्याने दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून देणारा हा जिल्हा आणि त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आस्था, आपुलकी, प्रेम असणारा मी एक कार्यकर्ता. कोरेगावमध्ये आमचं त्या ठिकाणी निडळगाव आपलं नांदवळ नाही, निडळ ह्याला आलं, आपल्या खटाव तालुक्यात निडळ पहिला आलो होतो मी, चुकून माझ्या तोंडात निडळ आलं. निडळ, धामनेर, आपलं गोदावडे ही गावं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिली आलेली गावं. आमचे चंद्रकांत दळवी, शहाजी, त्याच्याच बरोबर आमचा प्रभाकर देशमुख, शहाजी क्षीरसागर, ह्या सगळ्यांनी ताकद लावलेली होती. मला वाटतं तेव्हा अबांचं पण गाव सेकंड नंबरला आलं होतं, असं ती स्पर्धा होती. पण नांदवळ हे आमचं गाव. मला माझे आजी आजोबा सांगायचे, कधीतरी आपली पिढी नांदवळवरून जिरायत भाग होतात, कामाधंद्याच्या निमित्तानं काहीतरी आपल्याला पुन्हा मोठं उभं करायचं ह्या उद्देशाने बारामतीला, काटेवाडीला स्थायिक झाली. पण शेवटी नांदवळला आम्ही विसरू शकत नाही. मी पण माझ्या कारकिर्दीमध्ये नांदवळला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, राजकीय घडामोडी घडत असतात. शेवटी मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. शेवटी जनतेची कामं करायची म्हटलं तर तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहून आंदोलन करू शकता, मोर्चे काढू शकता, त्याच्यामध्ये उपोषण करू शकता, त्यामध्ये सत्याग्रह करू शकता. या सगळ्या गोष्टी अहिंसेच्या मार्गाने तुम्ही करू शकता. पण लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाला ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्णत्वाला नेण्याच्या करता तुमच्याकडे जिल्हा परिषद असावी लागते, तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा बँक असावी लागते, तुमच्या ताब्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायती असाव्या लागतात, तुमच्या ताब्यामध्ये राज्य सरकारच्या
बद्दलचा काही अधिकार असावा लागतो आणि त्याच उद्देशाने पहिले 15 वर्ष आम्ही लोक काम करत होतो. अनेक जण मुख्यमंत्री झाले. तुमच्याही सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळालं. इतरही अनेक झाले. उपमुख्यमंत्री देखील स्वर्गीय आर पाटील, भुजबळ साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब झाले. पण हे सगळं खरं असताना नंतरच्या काळामध्ये अंतर वाढत गेले आणि ते अंतर इतकं वाढलं की शेवटी प्रत्येक जण स्वतंत्र लढला. मला वाटतं 2014ची गोष्ट आणि त्याच्यातून महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि भाजप शिवसेनेची सत्ता आली. मी मगाशी सांगितलं ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये आणि त्याच्यातून काही बदल राजकीय घडले. तरी देखील त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काँग्रेसने, राष्ट्रवादीने सरकार बनवलं. त्यामध्ये वेगवेगळी विचारधारा होती. विचारधारा एक नव्हती. काँग्रेसची, राष्ट्रवादीची विचारधारा साधारण सारखी, पण शिवसेनेची वेगळी होती. ते सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलं. त्याच्यामध्ये सगळ्या नेत्यांनी त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या. मला माझ्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की दादा काही करा परंतु सरकारमध्ये चला आणि त्याच्यामध्ये आम्ही सरकारमध्ये पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अडचणी आल्या. नंतर मला काही भूमिका घ्यावी लागली. मला कुठेतरी जाणीवपूर्वक ती भूमिका घ्यायची नव्हती, पण कुठेतरी माझ्या पण आमदारांना मदत व्हावी. एक तर पहिल्या 2.5 वर्षामध्ये मकरंद आम्हाला आठवत असेल, त्याच्यातलं 1 वर्ष 1.5 वर्ष तर करोनातच गेलं. बाहेर पण पडता येत नव्हतं. त्याच्यामध्ये टॅक्स कमी झालेला होता. माणसांना कसं करोनातनं बाहेर काढायचं, राज्य सरकारचे पगार कसे करायचे हा प्रश्न माझ्या समोर होता. परंतु तोही काळ आम्ही त्या बाबतीमध्ये कशाही कोयना पार केला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर वेगळं काही घडलं. त्याच्यानंतर मी सरकारमध्ये गेलो. काही जण म्हणतात की अजित पवार तुम्ही भाजपबरोबर कसे गेले? अरे शिवसेनेबरोबर गेलेले चालतात आणि मग आम्ही भाजपबरोबर गेले की तुम्हाला चालत नाही, हे कसं रे? असं नाही पाहिजे ना. आम्ही आमची विचारधारा सोडली का? शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा, त्या विचारधारेने मी पुढे चाललो. मलाही कळतंय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जाती 12 बलुतेदाराने घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच पद्धतीनं आम्ही पण आज माझ्या रहमतपूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, गुढ्या गोविंदाने राहतात. आपण कुठं जातीचा, पातीचा, धर्माचा, पंथाचा अनादर करत नाही. ही आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण नाहीये. त्यांनी तर सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये राजकारण कसं केलं पाहिजे हे शिकवलं. आजपर्यंत देखील चव्हाण साहेबांचं नाव घेतलं की आपण आदराने त्यांच्या नावापुढे नतमस्तक होतो, त्यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होतो. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे चाललोय. आणि हे सगळं होत असताना काही लोक मात्र जी अतिशय माझ्या जीवाभावाची होती ती माझ्यापासून थोडीशी दुरावली. त्याच्यामध्ये सुनील असेल, त्याच्यामध्ये आनंदराव असतील, संभाजीराव असतील, शहाजीराव असतील, अनेक सहकारी होते. परंतु आता ते सगळे घर वापसी झालेले. आपण म्हणतो त्या वेगवेगळ्या आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांच्या करता, सातारा जिल्ह्याच्या करता खास ज्याचा उल्लेख आबांनी केला. हे सगळे सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परिवारामध्ये प्रवेश केलाय. मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक म्हणतात दिन का भुला अगर शाम को घर वापस आए तो उसे भुला नहीं करते. अगदी तसंच आज ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आणि त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे अशा पद्धतीने हे सगळे माझे सहकारी आणि त्याच्यामुळं असा हे सगळे सहकारी आज आपल्याशी पुन्हा जोडले जात आहेत याचा माझ्यासारख्याला मनस्वी अशा प्रकारचा आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष, या रहमतपूरचा नगराध्यक्ष आणि वेगवेगळ्या पदावर व्हाईस चेअरमन बँकेचा सुनीलने अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं. पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणारा एक कार्यकर्ता. त्यामुळं असा नेता, असा कार्यकर्ता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जोडला गेला पाहिजे ही माझी भावना होती
आणि तो उत्कृष्ट एक संघटक आहे, अत्यंत प्रामाणिक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्याचा स्वभाव आहे. अशा पद्धतीनं शहाजीलाही वाटत होतं की परत आपण एकत्र झालं पाहिजे, संभाजीलाही वाटत होतं परत एकत्र झालं पाहिजे, आनंदरावला वाटत होतं, बाकीच्या सगळ्यांना वाटत होतं आणि त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमची पण जबाबदारी वाढलेली. मित्रांनो, उद्यापासून महाराष्ट्रातल्या 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीचे फॉर्म भरायचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि फॉर्मची शेवटचे एकदा चिन्ह वाटप झालं ते 26ला होणार आहे आणि 2 तारखेला मतदान आहे. अवघे 6 दिवस प्रचाराला मिळतात. त्यामुळं कार्यकर्ता, बूथ कमिटीचा माझा सहकारी हा गाफील राहता कामा नये. हे होत असतानाच माझा अंदाज आहे की कदाचित जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या पण निवडणुका जाहीर होतील. पुन्हा तिथेही माझ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करून आमच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली. त्याच्यातनं कार्यकर्ते पुढे येतात. त्याच्यातनं आता बकरनाबा जिल्हा परिषदेतून पुढे आलेला कार्यकर्ता आज मंत्री झालेला. आर पाटील जिल्हा परिषदेचा सदस्य होता. एक बैलाची खूण होती 1900 साली, तिथं निवडून आलेला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. विलासराव देशमुख गावचे सरपंच होते, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. कितीतरी अशी नावं सांगता येतील की असे कार्यकर्ते त्या महाराष्ट्राला या जिल्हा परिषद, तालुका पंचायतीने दिले, नगरपालिकेने दिले, महानगरपालिकेने दिले, सहकाराने दिले. हे खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरच्या दृष्टीचं एक मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण. मित्रांनो, या गावामध्ये अनेक मान्यवरांची परंपरा आहे. वाघो परांजपे असतील, डॉक्टर अण्णा देशपांडे असतील, त्यांचे पुत्र गोपू देशपांडे असतील, नाटककार वसंतराव कानेटकर असतील, सरदार बाबासाहेब त्या ठिकाणी माने असतील, अभिनेत्री ज्योती सुभाष किंवा अभिनेत्री अमृता सुभाष, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पैलवान बाबूराव चव्हाण, आणखी कितीतरी मान्यवरांची यादी या नगरी करता सांगता येईल. एवढे मोठे मोठे लोक या नगरीनं राज्याला दिले, त्या जिल्ह्याला दिले. सुनील माने यांचे वडील गुलाबराव भाऊ माने यांचाही या गावाच्या परिसरावर एक चांगल्या प्रकारचा प्रभाव होता असे जुनी जाणती लोक आम्हाला सांगतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील आणि गुलाबराव माने हे यांचा अतिशय विशेष स्नेह होता आणि त्याचं एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं, अनेक रहमतपूरकरांना माहिती असेल, त्यांना आठवत पण असेल. मला कोणीतरी सांगत होतं की गुलाबराव माने हे अतिशय जिद्दी माणूस आणि त्यांना एकदा सातारा कोर्टामध्ये एका वकिलांनी चॅलेंज दिलं. त्या वकिलांनी सांगितलं, हे का भाऊ, मी म्हणेन तसं त्या केसमध्ये तुम्ही सांगायचं, मी सांगितलं तशा पद्धतीनं तुम्ही बोलायचं आणि तुम्ही मी सांगेल तसं बोलला नाही तर मी तुमची केस लढू शकणार नाही. आता हे जिद्दी यांनी सांगितलं, तुम्ही या केसमध्ये त्याला काय माहिती आमच्या गुलाबराव भाऊंना की राम, त्या वकील म्हणला मी तर नाहीच तुमची केस लढणार, तुम्हाला बोलवायचं असेल तर राम जेठमलानीला बोलवा. त्यावेळेस मुंबईचा नंबर 1चे वकील, दिल्ली कोर्टाचे पण कोण, राम जेठमलानी. आणि एवढंच भाऊंनी ऐकलं, वकिलांनी डायरेक्ट जेठमलानीचं नाव काढलं. पण ते कसल्या केससाठी येतात, दिवाळी केससाठी येतात का नाही, दाव्यासाठी जमिनीच्या प्रकरणात येतात की नाही, ही लोक मिनिटाला पैसे घेतात. आज आता मोठ्या मोठ्या वकिलांचा एका वेळेस उभा राहायला 15 ते 20 लाख रुपये दर आहे. ठीक आहे, त्यांची बुद्धी आहे, त्या बुद्धीला ते आपल्याला पैसे द्यावे लागतात. ते केस तुम्हाला जिंकून देतात आणि त्याच्यातून त्या केसमध्ये त्यांनी बस दादांच्याकडे गेले आणि दादांना सांगितलं की दादा, माझी एक केस आहे आणि त्याच्याकरता मला सातारच्या कोर्टामध्ये राम जेठमलानी द्यायचं. दादा होते मुख्यमंत्री. दादांनी ते ऐकल्यानंतर दादांनी सांगितल्यामुळं आंतरराष्ट्रीय दर्जाचे वकील जेठमलानी हे खरोखरीच त्या केस करता आपल्या सातारला आले आणि गुलाबराव भाऊंची केस त्यांनी ती लढली आणि साताऱ्याच्या त्या
न्यायालयामध्ये ज्यावेळी जेठमलानींना त्यांनी कोर्टात हजर करून दाखवलं आणि वर त्या वकिलांना म्हणले आणलं की नाही, अशा पद्धतीचे गुलाबराव भाऊ होते. एवढी जिद्दी माणसं ह्या भागात आहे, परंतु ती जिद्दीपणा चांगल्या कामाच्या करता तुम्ही खर्ची घातला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला विकास साधायचा, आपल्याला सुधारणा करायच्या. मगाशी संभाजी गायकवाडांनी भाषण केलं. मी तर संभाजीला खूप पूर्वीपासून ओळखतो. मला आठवत आहे विक्रम बाबाला उपाध्यक्ष केलं होतं तेव्हा त्याच्या बायकोला आम्ही सभापती पद दिलं होतं महिला बाल विकासचं. तेव्हापासून संभाजी साहेबांच्याकडे यायचे, हे सगळे साहेबांकडे येणार आहेत, त्याच्यातनं माझ्या ओळखी झालेल्या आहेत. परंतु हे सगळं करत असताना त्यावेळेस पासून हे सगळी माणसं जोडायचं काम केलं. वसना असेल, वांगणा असेल, कवठेकेंचळ असेल, आपल्या भागामध्ये पाणी कसं येईल, आपल्या भागामध्ये कारखानदारी कशी वाढेल, आपल्या भागामध्ये ऊसाची शेती कशी वाढेल. आज देखील अनेक वेगवेगळे कारखाने आपल्या भागामध्ये चालतात. जो तुमच्या भागातला बंद पडलेला कारखाना ज्याच्यावर माझ्यावर वाटेल ते आरोप झाला, आज तो कारखाना, आत्ताच त्या कारखान्याच्या माझ्या सहकार्याने माझा सत्कार केला. मी सहज विचारलं की बाबा कितीने चाललं रे तुमचा कारखाना? तो म्हणला 17,500 टनांनी पर डे चाललेला. 2,500चा कारखाना इथल्या लोकांना चालवता आला नाही. आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहेत. त्याच्यातनं एक आर्थिक सुबत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं. उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे ऊस घाला. मी तर एका माळेगाव सरकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे. मी हेच तुम्हाला सांगेन, जो कारखाना उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे ऊस घाला, खडाड्याने दिला तिकडे ऊस घाला, अजिंक्यताराने दिला तिकडे घाला, सह्याद्रीने दिला तिकडे घाला, कृष्णाने दिला तिकडे घाला, रयतने दिला तिकडे घाला. कुठं घालायचं तिकडे घाला, पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला. काही काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीचं पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात. पण मी सांगतो कारण मला विचारून तू तिथं ऊस घातला का? मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं, बाबांनो तुम्ही कष्टकरी आहात, तुम्ही बळीराजा काळ्याची सेवा करता, रगदार ऊस काढता. त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे, ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला. आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच. सहकार खाता आमच्याकडे आहे, मदत पुनर्वसन खातं आहे, माझ्याकडे अर्थ नियोजन आहे, आणि या पद्धत कृषी खातं आहे आपला दत्तामावा भरणेकर. अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू. मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता ही जी घटना घडायला नको ती घडली. मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मी म्हणलं माहिती घेऊन चालतो. आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही? अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातोय. त्याच्यामुळं मला नाही माहिती. नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही. 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही. आता त्याची कमिटी झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, तिघांच्यावर FIR दाखल झाला. मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो, सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारांना काम करताना आमचा चहाचा तो मिंदा आहे. मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा मिंदा नाही. एवढं माझं काम चोख असतो. मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा. माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. पण काय ते मला कुणी दाखवना कुठं पैसे तर काय पैसे. धाडी टाकल्यास सगळं काही केलं. माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी धाडी टाकल्या. एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला. कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक, जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होतात. कधी त्याच्यामध्ये आमचं कौतुक केलं जातं, कधी आमच्या घोषणा दिल्या जातात, कधी आम्हाला डोक्यावर घेतलं जातं, कधी चुका झाल्या तर आम्हाला नाकारलं जातं. हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे, जी घटना आहे, तो अधिकार तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. आणि ह्या पद्धतीनं
आपण सगळेजण पुढे चाललोय. मित्रांनो, आज पण मी मागच्या काळामध्ये लाडक्या बहिणीच्या करता महायुतीच्याकडनं एक चांगली योजना आणली, लाडकी बहीण योजना. आम्ही शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5ला 3, 5, 7.5 हॉर्स पॉवर त्याला वीज माफी दिली. त्याच्यामध्ये 46 लाख शेतकऱ्यांचा फायदा झाला. आता 50 लाखापर्यंत पोहोचला. महिलांना 2.5 कोटी महिलांचा फायदा झाला. आज तुम्हाला माहिती आहे रहमतपूरकरांनो, या कामाच्या करता मी तुमचा जो अर्थसंकल्प सादर करतो त्याच्यात 25,000 कोटी रुपये त्या विजेचे पैसे मला त्या महावितरणला भरावे लागतात. मला म्हणजे मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, सरकार आणि लाडक्या बहिणीच्या करता 45,000 कोटी. जे 500 रुपये आम्ही शेतकऱ्याला नमो योजना दिलेली आहे त्याच्यात आम्हाला वर्षाला 6,000 कोटी रुपये लागतात. दिव्यांगांना आता आम्ही 2,500 रुपये महिना केला. संजय गांधी निराधारला 1,500 केले. श्रावण बाळला 1,500 केले. आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. या सगळ्याला 1 लाख कोटी रुपये लागतात. 1 लाख कोटी रुपये बजेटमधले जातात ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजनांना. अर्थात गरिबांच्या करता योजना आहे, मध्यमवर्गीयांच्या करता योजना आहे आणि साधारण 8 लाखातले 4 लाख कोटी रुपये जातात पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज. 5 लाख इथंच जातात. राहिले 3 लाख. 3 लाखामध्ये महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये वेगवेगळे विकासाची कामं आम्ही करत असतो. आज केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. आम्ही मोदी साहेबांच्याकडे, अमित शहाकडे, शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडे, वैष्णवी रेल्वे मिनिस्टर त्यांच्याकडे, अशा वेगवेगळ्या मंत्र्या, नितीन गडकरींकडे, या सगळ्यांच्याकडे जाऊन योजना तिथनं पैसा जास्त आणतो. आता अवकाळी पाऊस आला. आत्ताचा पाऊस सीझन पण नाही. मे महिन्यात पाऊस सुरू झाला ती संपला कधी? आत्ता नोव्हेंबर मध्ये. 6 महिने कधी पाऊस झालेला बघितलाय का? एवढं नुकसान झालं. शेवटी शेतकरी उभा केला पाहिजे. कुठं कापूस गेला, कुठं सोयाबीन गेलं, कुठं कांदा गेला, कुठं केळी गेली, कुठं बारक्या लागलीने मार खाल्ला. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पिकं अडचणीत आली. फळबागा गेल्या. त्याला पॅकेज देण्याच्या करता दिवाळीच्या आत 32,000 कोटी रुपये आम्हाला लागले. 32,000 कोटी. शेतकऱ्याला तर पण उभा केलं. काहींच्या जमिनी खरडून गेल्या, काहींचे तिथं बांध फुटले, पाझर तलाव फुटले आणि परत पाऊस पडला दिवाळीनंतर. लोकांनी माझ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, कोकण भात कापला आणि त्याचा आता तयार करायचा. ते सगळं चाळवण सगळं भिजून गेलं. तिथं नुकसान झालं. तो पुन्हा खर्च 8,000 कोटीनं वाढला. 40,000 कोटी रुपये वाढले. आम्ही सांगितलं होतं की पीक कर्जाचा बद्दलचा आम्ही निर्णय घेऊ, परंतु मी सांगतो भाऊ, सगळी सोंग करतायत, पैशाचं सोंग नाही करतायत तर लगेच विरोधात म्हणतात मग तुला त्यावेळेस कळलं नव्हतं का? अरे त्यावेळेस मला काय माहिती 40,000 कोटी यायला जाणार आहे? मी काय ज्योतिषी आहे का? मी पंचांग बघतो काय? बघतो काय? मी आपलं नेहमीच्या अंदाजाने सांगितलं. मगाशी कुणीतरी संभाजी बोलला 2003-04चा दुष्काळ कसा होता आम्ही अनुभवला ना. मीच पालकमंत्री होतो इथं. तेव्हा पण असंच झालं. ते काही पाऊस पडेना, काही होईना. या विक्रमबाबा पाटणकरांच्या पाटणमध्ये या मोठ्याच्या मोठ्या विंड मिल उभ्या केल्या होत्या. आपल्याकडे नव्हत्या, तिकडे होत्या. काही नेते असे का हुशार की त्यांनी लोकांना सांगितलं ती ब्लेड एवढी मोठी आहे, ती ब्लेड आपल्याकडे येणारी ढग अडवताय. ढग अडवताय. या समुद्राचं ढगच इकडे येऊन देत नाही ती ब्लेड. मग चला म्हणले तिथं जाऊन आपण तोडून टाकू ते. आता काय यांना म्हणावं? असं कुठं असतं का? कधी कधी निसर्गाने 72चा दुष्काळ दोन्ही लोक सांगतात. आम्ही लहान होतो परंतु आला नाही का 72चा दुष्काळ. त्याच्याही नंतर वेगवेगळे दुष्काळ आले. दुष्काळाने खचून जायचं नसतं आणि त्याच्यातून पुन्हा माणसाला उभं करायचं असतं. ते काम आज महायुतीचं सरकार करते. केंद्राने टीम पाठवली. ती टीम सगळीकडे बघते. आम्ही केंद्राकडनं पण निधी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आज वेगवेगळी विकासाची कामं आपल्याला करायची. मधल्या काळामध्ये थोडंसं तुम्ही
विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं तुमच्या विकास कामाला काही खीळ बसली, त्याला पुन्हा आपल्याला जोर द्यायचा आहे. आणि हा जोर देत असताना मला अनेकदा सुनील माने सांगायचे की दादा, आमचा रहमतपूरचा एसटी स्टँड, माझी नगरपालिका आणि एसटी महामंडळ असं एकत्र मिळून प्लॅन केला तर चांगला होईल. परंतु तो काही ना काही निमित्तानं तो राहून गेला आणि अशा पद्धतीनं ते सगळं अडचण आली. त्याच्यामध्ये मी मागच्या काळामध्ये असताना मला वाटतं काही 50 कोटी रुपये दिलेले होते रस्त्यांच्या कामाकरता, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी रस्ते केले गेले आणि त्याच्यामध्ये सुनील माने उपोषणाला बसले होते. मित्रांनो, मी माझ्या बारामतीमध्ये, मी सगळ्यांना सांगतो, माझ्या बारामतीमध्ये येऊन रोजी कामं बघा. मी त्या कामामध्ये पहाटे 6ला उठून साईटला जातो. आता जाऊ शकत नाही कारण 6ला उजाडलेलं नसतं, 6:15ला जातो. आजच गेलो त्याला 6ला काही दिसलं, लोकांनी थांबा 6:15 वाजले की जरा उजाडेल, मग उजाडलं, मग दिसलं. आता काय करायचं, काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही. तर ते असं सगळं झालं. पण मी कामाचा दर्जा फार चांगला ठेवतो. तुम्ही बघा, राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी पुणे जिल्हा बँक आज उत्तम चालली. राष्ट्रवादीच्या ताब्यातली सातारा जिल्हा बँक आज राज्यात नंबर 1ची चालली. कोल्हापूर जिल्हा बँक आज राज्यात नंबर 1ची चालली. मित्रांनो, संस्था चांगल्या चालवायच्या असतात. मी अनेकांना मदत करतो, एनसीडीसी मधनं मदत करतो. अमित शाह साहेब म्हणाले, अजित, ज्या कारखान्याला गरज पाहिजे त्याला मी निधी देतो. आम्ही शिफारस करतो, अमित शाह साहेब पैसे देतात, परंतु ते पैसे सत्कारणी लागले पाहिजे. आज क्षेत्र वाढतंय, वेगवेगळ्या योजना, जे काटापूर असेल, त्याच्या संदर्भात उरमोडी असेल, त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कनेर असेल, त्यांच्या इथलं धनगरवाडी, धनगरवाडी, हे कराडच्या परिसरातल्या उपसा सिंचन योजना असतील. मित्रांनो, या सगळ्या योजना आम्ही राष्ट्रवादीमध्ये सरकार असताना आम्ही त्याच्यामध्ये त्याला योजनांना मंजुऱ्या दिल्या, त्या योजना चालल्या, त्याला आता निधी देण्याचं काम करतोय. माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की मी आज तुम्हाला रहमतपूरमध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्चला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जूनमध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार. पण मी एकदा सांगितलं, बाबांनो, सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगी माझ्यावर टीका, बघा हे असा करतो, बघा ती तसा करतो. मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय? त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या फळबागांना दर चांगला मिळाला पाहिजे. आता AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते आलंय. आम्ही लोकांनी बारामतीमध्ये अनेक ठिकाणी AIचा वापर करून लागणी केलेला आहे. आम्ही गेले 3 वर्ष प्रयोग केले. रहमतपूरकरांनो, त्याच्यामध्ये 70 टन ऊस काढणारा माणूस आता 100 ते 110 टन ऊस काढायला लागला. 30-40 टनांनी ऊस वाढला. जो 90-100 टन काढत होता तोच 140 पर्यंत पोहोचला. त्याचा आपल्याला करायला नको? त्याकरता यंदा 500 कोटी रुपये मकरंदाबाला विचारा, कृषी विभागाच्या करता, AIच्या करता, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या करता ठेवलेले. या फायदा त्याचा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ते रोप आहे ना ऊसाचं, ते 2 रुपयाला ठेवलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पण माझ्या शेतामध्ये तो ऊस लावला. आज दुपारी मी आईला भेटायला गेलो, तो चक्कर लगेच शेतात मारली. एकदम बेस्ट ऊस आहे, कधीतरी येऊन बघा. तुम्ही म्हणाल हे राज्याचं राजकारण करतो ना, ह्याचा ऊस कसं काय एवढा चांगला? पण त्याला AIचा वापर केलाय आणि त्यामधनं साधारण टनेज तर वाढेलच, परंतु मित्रांनो, हे आपल्याला करावं लागेल. काळानुरूप तुम्हाला मला शेतीमध्ये बदल करावा लागेल. आपल्या आजोबांनी, पंजोबांनी, बापांनी शेती केली तशीच तुम्ही शेती केली पाहिजे असं कुठेही सांगितलेलं नाहीये. उत्पादन खर्च कमी,
खताचा खर्च कमी आणि पाण्याचा खर्च कमी आणि उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, टनेज वाढवायचं. हे फक्त AI त्यालाच करता येत नाही. तुम्ही कुठल्याही पिकाला करू शकता. ती टेक्नॉलॉजी जगाने मान्य केलेली आहे. ते मशीन तुम्हाला सांगतं तुमच्या मोबाईलवर की आज उसाला पाणी द्यायला पाहिजे का नाही. द्यायला पाहिजे असेल तर ते सांगतं अर्धा तास पाणी मोटर चालू करा, अर्धाच तास पाणी द्यायचं. जर जमिनीत ओलावा असेल तर ते सांगतं पाणी देऊ नका. आणि त्याच्यामुळं त्या पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच मिळत राहतं. त्याच्यामुळं ऊस पण एकदम रगदार येतो, कांद्याच्या पातीसारखा ऊस दिसतो, टनेज वाढतं. त्या संदर्भामध्ये मी सुनीलला, संभाजीरावला, शहाजीरावला विनंती करीन की तुम्ही माझ्याकडे या. आपल्याच सातारचं त्यांचं गाव कुठलं नलोड्यांचं वाडेचे नलोडे आमच्याकडे प्रिन्सिपल आहे. त्यांनी नेदरलँडला जातात, हे सगळं ते करतात आणि त्यांचा फार त्याच्यात अभ्यास आहे. आता इथल्याच वाड्याचा माणूस बारामतीला येऊन ते चांगलं करतोय आणि मग तुम्हाला करायला काय झालं. त्याकरता हे नितीन पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, त्यांनी पण त्याच्यात 10,000 2,000 शेतकऱ्यांना 2 कोटी रुपये बाजूला काढले. मला वाटतं 10,000 रुपये प्रमाणे आहे की नाही, 10,000 रुपये हे अनुदान देत आहे. आज VSI तुम्हाला 18,500 रुपये देतं. पहिले कुणी लावतील ते. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत बाबांनो. नुसतं राजकारण करून चालत नाही, नाहीतर उगीच राजकारण करायचं. आज सुनील माने असं काय बोलला आणि अजित पवार तसं काय बोलला आणि मकरदाबा अजितकडे असं काय करतो आणि ते बाळासाहेब सोळच करतात काय. अरे त्यांना काय बोलायचं ते बोलते ना. आपल्या रानातलं गाजर गवत तरी काढा, त्याच्या आयला ते पहिलं ते रान स्वच्छ करा, तिथलं पहिलं पीक बघा. तुमची पिकं चांगली असतील तर प्रपंचावरून मुलंबाळं चांगली चालतील. या सगळ्या गोष्टीचा बाबांनो विचार करा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्याला त्या रस्त्याने जायचंय. मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत, माझा पेट्याचा खोचा बोलले खऱ्याची दुनियाच राहिलेली आहे. बरं मी बोललो की बघा अजित पवार कसा बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो, मला तर काही कळत नाही. हार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की आरसा असायला होत म्हणजे मी मतदार ठीक आहे. थांबू काय झालं आजांचा बोल थांबू. पाणी घ्या, पाणी तिकडे पाणी. मला आपल्याला सगळ्या साताराकरांना एक सांगायचंय, मी नुसता बोलत नाही, मी करून दाखवतो. मी कामाचा माणूस आहे. मला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, राष्ट्रवादीच्या पाठीशी तुम्ही साताराची ताकद उभी केली. मेडिकल कॉलेज तुमच्याकडे होत नव्हतं, मेडिकल कॉलेज कसं केलं आणि कसे पैसे दिले
हे माझं मला माहिती. त्यावेळेस तुमच्या सातारचे मुख्यमंत्री असताना देखील मी माझं मेडिकल कॉलेज पुढच्या कॅबिनेटला मंजूर केलं, आधीच्या कॅबिनेटला सातारचं मेडिकल कॉलेज मंजूर केलं की उद्या कोणी म्हणायला नको उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंजूर केलं, मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यामध्ये नाही. माझं मेडिकल कॉलेज चालू होऊन 5 वर्ष झाली इमारत होऊन. आता ही इमारत होती. नंतर मी पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यावर पैसे दिले, त्या इरिगेशनची जागा घेतली आणि ते मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू केलं. इथलं सैनिकी स्कूल चव्हाण साहेबांनी काढलेलं, त्या सैनिकी स्कूलला 500 कोटी रुपये मंजूर केले. तिथं जाऊन बघा कामं चालली ते नाही. हे कुणी मंजूर केलं, फाईल कुणाची सही झाली बघा. इथं आताच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं निधी कसा देता येईल हा प्रयत्न आम्ही करत असतो. कारण सातारा आपल्या सर्वांचा जिल्हा. मी कधी दुजेपणाची वागणूक केलेली नाही. आणि अजूनही आपल्याला खूप काही कामं करायची. अनेक रस्ते आपण नॅशनल हायवेच्या मार्फत, त्याच्या हॅमच्या मार्फत, एनईटीच्या मार्फत त्या ठिकाणी करतोय. आज इथं मकरंद आबा बसले, त्यांना विचारा. तिकडच्या भागामध्ये देखील परवा त्यांनी मला वाईला बोलवलं होतं. शाहीर साबळे त्यांनी त्यांचा सगळ्या पोवाडे आणि त्यांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. ते आज नाहीये. त्यांचं स्मारक करायचं होतं. त्याच्यामध्ये माझ्याकडनं टिकाव टाकून घेतला, भूमिपूजन. आम्हाला विचारलं आबा पैशाचं काय? नाही, आता तुम्हीच द्यायचे म्हणजे. मी मुंबईला गेलो, किती पैसे लागतात विचारलं. 25 कोटी रुपये त्यांना लागणार आहेत. उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये मी 25 कोटी रुपये मंजूर करून देतो. सांगायचं तात्पर्य, मी मगाशी सांगितलं मी कामाचा माणूस आहे. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात. माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं याला हे सारखं दमातच बोलतं का. आता मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू. आता मी असं म्हणायला लागलो, अरे बाबांनो ऐका. अरे पण ते त्यांना समजणार नाही त्याचं काय. त्याच्यामुळे जो काही माझा आवाज माझ्या आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे तो आवाज माझा आहे. त्यात माझा काय दोष आहे? माझा काहीच दोष नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण काही काळजी करू नका. आम्ही सुनील असेल, संभाजी असेल, शहाजी असेल, यांना सगळ्यांना साथ देऊ. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. 25 वर्ष झाली मला राजकारणातून. 35 वर्ष झाली. आज 8-8 वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकडे निवडून देतात. काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना, का कुणी 8-8 वेळेला निवडून देतील. अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवडताना फाट फाटती. गळ्याचे खोटं बोलत असं आहे सगळं. आणि त्याकरता आम्ही काम करतोय. राज्यातल्या नव्या दमाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी आम्ही सगळेजण उभे राहू. सामान्य जनतेच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या साठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आम्ही आज सरकारमध्ये गेलो, केंद्राचा मदत झाली पाहिजे, राज्याची मदत झाली पाहिजे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध योजना आणतंय. राज्याच्या सत्ताकरणात, समाजकारणामध्ये कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा सगळ्यांचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करत राहणं. आया बहिणींना वेगवेगळ्या अडचणी येतात त्याच्यावर मात करून त्यांना मदत करणं. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि तुमच्या माझ्या देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण काम करत होतो. यापुढे देखील आम्ही काम करत राहणार. अशा प्रकारचा शब्द मी ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला देतो. आणि एकंदरीतच आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये पुन्हा ही सगळी आमची टीम सामील झाली. सुनील मानेजी सामील झाले आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून या नात्याने मी मनापासून स्वागत करतो. परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती, बाबांनो तुम्ही पण सुनील आणि या सगळ्यांना आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, सहकार्य करा.
त्यांच्याकडनं विकासाची कामं करून देण्याच्या करता हा अजित पवार अर्थमंत्री म्हणून कुठं कमी पडणार नाही अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल या घटकांच्या सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.